नमस्कार मंडळी, मी स्वामी भक्त सिद्धार्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतोय। तर मंडळी, आज आपण जाणार आहोत आमच्या नदीवर। आपल्या नदीवरचा वातावरण सकाळचा कसा असता ते बघू जातो। तर चला तर मित्रांनो, आपण आज जाऊया आपल्या नदीवर। तर मित्रांनो, ह्या माझा घर। कोकणातली घरा बघा कशी असतात, मस्तपैकी। आणि सकाळचं वातावरण बघा किती छान असं। सकाळचा एकदम कोवळा ऊन इलेला, एकदम अक्षय तुम्ही ऐकशाल ना पक्ष्यांचे आवाज वगैरे। तर ऐका, 2 मिनिटं मी गप्प राहते, तुम्ही पक्ष्यांचे आवाज फक्त ऐका। बघलाच मंडळी, किती छान आवाज येता। ह्यो जो आवाज आहे ना तुमका, तो खय मिळाचो नाही, तो कोकणातच मिळत आणि शांत ठिकाणी मिळत आहे। चला तर आपण आता हळूहळू आपण नदीवर जाऊया, कारण परत आता माका दुकानात पण जाऊचा। फुलपाखरा, चिमणी बिमणी बघा कसे दिसतात ते। ही नागुचीवाडीची बाग आमच्या नारळाची, सगळ्यांची बाग असा मिळान ती। ही आमची गणपती विसर्जनाची वाट, पायवाट केलेली आहे आम्ही सगळ्यांनी मिळून, चिरेबंदी। ह्यो जो रस्तो जाता ना, तो चिंदर नागुचीवाडीक जाता। एकदम चिंदर नागुचीवाडी आमका खूप जवळ आहे, 5 मिनिटाचं अंतर पण नाही तेवढं। माकडाने बोंडे पण ठेवल्यानी नाहीत कायच। पक्ष्यांच्या पहिले खूप असायचे बोंडी, आता कायच दिसत नाहीत। सगळी पायवाट आता पुढे ही सगळी।
आता हळूहळू आम्ही ती करू पूर्ण, कारण की वाडी आमची छोटी असल्यामुळे आमका तेवढं शक्य होत नाही सगळं करू. एकदम सगळं केलं काय आपल्याकडे पैसे पण खूप कडवय. बघा आम्ही आपण आता नदीकडे येलो. ही आमची नदी. इकडे आमचे गणपती बाप्पा विसर्जन होतात होय. असं त्याच्यासाठी थोडासा असा आम्ही बनवलेला हा. तर मित्रांनो फायनली आपण नदीवर पोचलो. तर नदीवरचा वातावरण बघा किती मस्त. ही जी समोर दिसता ना एवढ्या या पोयरा देवगड मध्ये येईल. आणि जी हे दिसता ही पूर्ण लाईन समोर ही चिंदर नागोची वाडी चिंदर मध्ये येईल. म्हणजे आमका पोयरा पण एकदम जवळ आणि चिंदर पण जवळ आहे एकदम. या जर तुम्ही वातावरण बघशाल ना तर तुमका वाटत असा काहीतरी बाहेर इलय. खडका बिडका पण बघा खाली जाऊ गावत नाही कारण की खूप जंगल वाढला. तर आपण थोडा आणखी त्या बाजून खाली जाऊया आणि बघूया. बघा किती स्वच्छ पाणी आहे. मी मध्ये मध्ये बोलत का नाही कारण की बाजूचा जो आवाज आहे पक्ष्यांचा नो हे तुमका ऐकाय घेऊ त्यासाठी मी बोलत नाही. तो महत्वाचा आहे. माझा आवाज महत्वाचा नाही तुमका. कारण जे मुंबईत वगैरे राहतात बाहेर गावी त्यांका ह्यो आवाज ऐकूसाठी ते जास्त व्हिडिओ बघतात. ह्या जा तुमका सकाळीच ऐकाय घेत कारण नंतर मग सगळे ग्रास कटर लावतो काय ना काय मोठमोठ्या माणसा बोलत असतात त्यामुळे तुमका बॅकग्राऊंडला वेगळाच सगळं ऐकाय घेतला. त्यामुळे हे सकाळचा बघूकच आहे. अरे आमचे काका पण येत नदीवर. ते सकाळची त्यांची दररोज फेरी असता. त्यांच्याकडे जाऊया आपण. कशासाठी इलेत काय इलेत ते परत. अरे मला का कधी इले तू दररोज फेरी असता तुझी ना. होय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काय मग कसा काय दिवाळी काय. काय नाही बाबा पहिल्यासारख्या काय रवला नाही. पूर्वी जशी मजा होती ती आताशी सध्या मजा नाही. हा हा म्हणजे पहिला काय कसा काय होता. पहिला तर खूप चांगला होता. सगळे एकमेकात मिळून सगळे जण होते. आता कोण नाही. जो तो आपलं मुंबईला थावतोय. मुंबई काय 10-12 पगार मिळतो तो खातलो काय बायको बघतो काय. इथे काय आम्ही आपल्या महाशेती लागतो सगळे राहतो. दिवसाला इथे आम्ही जो नाही 600-700 रुपये मजुरी असा. पण तर करू काय लोकांका. आता लोकांका करू पण लोक काय करूनच नाही. उसून आपले चालले मुंबईत. त्यामुळे मुंबईत
काय भागत ना मग शेवटी गाव येतो. पण गाव शेवटी गाव तो गाव. गावचो गाव तो हा तर खरा. पण या पहिल्यांदा दिवाळी कसा काय होता आणि आता कसा काय? दिवाळीची पहिली जी मजा होती तशी आता काय नाही बाबा, मजाच नाही. दिवाळीत काय करायचं पहिल्यांदा त्यावेळी काय तुम्ही? करंजे लाडू बिडू आम्ही त्यावेळी करीत होतो, सगळं व्यवस्थित मजा होती. आता लोक आता विकत मजा खातात. कोण नाही. लोक आता विकत खातात. तो लोक आता विकत होता, तो मेहनत कोण करूकच बघत नाही. पहिली तुम्ही कंदीला वगैरे स्वतः तयार हो, आम्ही करायची की? स्वतः कंदिलीने स्वतः आम्ही तयार करतो. लाकडं आणू, काठी करू, सगळं आम्ही तयार करून ठेवू. कागद आणू, सगळे लाव फिट बीट व्यवस्थित पद्धतशीर आम्ही करू. आता लोकांका रेडीमेड होई झाले. आता लोक रेडीमन कुठले घेतले तर रेडीमन, काय करूकच बघत नाही. लोक आळशी होत चालले त्यामुळे. हा. आणि पहिल्यांदा तुम्ही कशी काय चावदीच्या दिवशी फिराक जायचं म्हणजे ते कर्टेसून पहिले हो, सांगायचे. आम्ही करटेसून लावू, कार्टी कापून त्याचे असं गोल आकार करून तेल ओतून ते आम्ही करू. याला पंती नव्हते हा हा. तेव्हा आम्ही काटे खोल असे करून पंती बिंती आम्ही लाव तुळशीच्या पुढ्यात लावू. चारही बाजू आम्ही सगळ्या खायचं हिशोब करू आम्ही. काही मजा होती. तेव्हा पण भाता वगैरे ह्या टायमात कापायचे हा, की? भाता बिता आम्ही त्या टायमात कापायचे. भात बीत कापून मग सकाळी आम्ही 4 वाजता उठा ना, कोण आधी उठतोय, मी उठतो काय तो उठतोय, आम्ही शर्यत लावायचे. आणि मग आम्ही काय उठान पटकन घाई घालून उठान आम्ही आपल्या आंघोळ करून करायचं. आता हा सगळा ठीक आहे, पण आता तुम्ही नवीन पिढी काय सांगताल? माझं नवीन पिढी आता असा की गावात जायचा, काही नाही ते करायचं. देवाबिवांचं जेव्हा सगळं जेव्हा ते काय ते आमची कशी पूर्वजांनी प्रथा चालू केली, ते प्रथा तशी चालू ठेवायची, करायची. बरोबर. नाही तर कसा होता, हळूहळू सगळी त्यांची पिढी तर काहीच लक्षात राहायचं नाही, नाही त्यांच्या तुमच्या. पुढच्या पिढीला काय सांगणार, तो आता नवीन पिढी जी आहे ते आता तो काही करूकच बघतच नाही. सगळं आपलं चाललंय, सोडून देतात सगळं. सोडून मुंबईत देतो विषय, राहतात. काय करूकच बघतच नाही. मुंबईत राहले का त्यांना मुंबईत वाटतं राहिले काय का नाही, आता माका पूर्वी आम्ही शेती जी करत होतो, आम्ही मेहनत करत होतो, आता कोण नाही. शेती शेती सगळी करायला सोडलेली. कोण बघतच नाही. आता ते ट्रॅक्टर येईल, ट्रॅक्टरमुळे ते सगळे ट्रॅक्टर, पण ते काय जोता बिताही जोता सरले बिता सगळं विकून टाकले. बैल एक नाही, गाय कोण बघू सांभाळू बघत नाही. नवीन पिढी आता माझं असं तर म्हणणं आहे, नवीन पिढी गावात घ्यायचा, धंदो काहीतरी करायचा, स्वतः बिझनेसमॅन करायचा. मित्रांनो, हे होते आमचे बाला काका. तर तुम्ही बघलाच असाल त्यांनी काय काय सांगल्यानी. खरोखरच मित्रांनो, जी पहिली पिढी होती म्हणजे आमका जेवढापर्यंत माहीत होता तेव्हापर्यंत आम्ही पण तशी खूप मजा केली. दिवाळी म्हटलास ना तर अक्षरशः आमच्याकडे तेव्हा सुरुवातीक फराळ खाऊक पण पैसे नसायचे. म्हणजे आम्ही ते जेव्हा भात जोडायचे आणि त्याच्यानंतर त्याचे पाव काढायचे. पाव म्हणजे पोहे ते करायचे. ते आम्ही चायत बुडवून खायचो. कधी कधी त्याच्यातून थोडं गूळ मिक्स करून खायचो आम्ही तो. ते खूप आठवणी आमच्या रावली. आता तसा रावला नाही. आता आमका सगळा खाऊक मिळता कारण की ते दिवस रावले नाही. पण मित्रांनो कसं असता, जसं काकांनी सांगितले ना का ते कार्टा असायचं ना, कार्टा ता फोडून त्यातले सगळे बिये बाजूक करून आम्ही ना त्याच्यात तेल टाकायचो आणि त्याच्यात वाट टाकून आम्ही ते पंते म्हणून वापरायचो सुरुवाती. तेव्हा ती जी मजा होती ना ता करूची, ती आताच्या ह्या रेडीमेड दिव्यात नाही. तेव्हा खूप मजा यायची. आम्ही काय करायचो का हे नारळाचे जे करटे असायचे ते पण फोडून त्याच्यात अशी मेणबत्ती ठेवायचो. असे करटे असतात ना त्याच्यात ठेवून मेणबत्ती असायची आणि आम्ही असे जायचो. तेव्हा त्या उजेडात ना एवढी मजा यायची ना की आताच्या एका काही मजा राहिली नाही. तर मित्रांनो, ही सांगायची गोष्ट कशा का हळूहळू ह्या सगळ्या विसरत चालल्यात. सगळा म्हणजे सगळाच विसरत चालले आहेत. त्यामुळे ह्या जर परत तुमका करूचं असाल तर सगळ्यांना आपल्या पिढीक सगळा सांगा खोया पूर्वीचे लोक कसे होते, काय होते. लोक म्हणतात मुंबईत मजा असता दिवाळीत, पण मुंबईत जेवढी मजा असता तेवढी तुम्ही गावात पण लक्ष ठेवू खोयो. गावातले लोकांका आता आम्ही जातो ब्राह्मणदेव मंदिरला आमच्या, तेव्हा पण जाताना आमच्याकडे 4 लोक नसतात. 4 लोक सुरुवातीक कसे होते, भजना बिजना व्हायची ते. पण आता भजना सोडा ते जावकच माणसं नाही, 4 माणसं जाऊन काय करतील. तर आता काय झाला, गावात लोक कमी होत चालली आहेत. त्यामुळे आता ना वाडीतल्या लोकांना काय समस्या होता. वाडीत आमच्या भरपूर समस्या आलेल्या. एखादा माणूस जर मेला आपला झाला तर वाडीत माहित नाही, आमच्या वाडीत कोण माणूस पण नाही. दुसऱ्या वाडीत जाऊन आम्ही त्यांना बोलवतो तेव्हा ते येतले सगळे. त्यावेळी आम्ही ते जातलो नेतलो. मित्रांनो, ह्या जर तुमका जंगल दिसता ना, पहिल्या एवढ्या जंगल नसायचा, पूर्ण साप असायचा. कारण जे आमचे आजोबाजू होते
आणि दुसऱ्यांचे म्हणजे अशी सगळे म्हातारी माणसं होती की कधीच एवढा घाण करूक द्यायची नाही. पहिला सकाळी उठल्यावर सगळं चला साफ करा, म्हणजे असं नाही पावसाळा असो काय असो, पहिला सगळा साफ असायचा. म्हणजे हैलना जर नजर टाकली तर लास्टच्या टोकापर्यंत असा पूर्ण क्लीन असायचा. परंतु आता सगळे इकडे तिकडे गेल्यामुळे कसा होता, बेनू विनूकच कोण नाही, साफ करूकच कोण नाही. आणि जर इले तर थोडी वाट एवढी येऊ जाऊची एवढीच बेनतात, बाकी सगळा तसाच ठेवतात. जरा जरा बेनल्याने ह्या काकानीच बेनल्याने, कारण काका हे आमचे असे होत की सकाळी उठला कोयता घेतला काय गेला, डायरेक्ट नाश्ता केली, जरा वेळ झोपले काय परत इले. हे जुने लोक आहेत. माझे पप्पा पण तसेच होत. केळीची झाडं बघा. हे रान भेंडे ना, रान भेंडे बघा. हे काय खाऊ उपयोग नाही तो, रानातले असल्यामुळे खाच खातील शाप. ही असं सुपारीची झाडं बारीक बारीक, अजून नुसती झाली पण नाहीत. जे वेली चढलेत ना ती. आणि मित्रांनो ह्यो जो मळ दिसता पूर्ण रान रान सगळं दिसता. पहिल्यांदा एवढी शेती असायची ना, भांडणं व्हायची, माका कोपरे करूचेत तुका कोपरे करूचेत अशी अशी ना, खूप भांडणं व्हायची. आणि आता एवढे सगळा पड पडला ना, या तुमका वाटत सगळा भात हा, पण भात बीत काय नाही, या सगळा रान हा पूर्ण. आता लोकांका रेशन वगैरे सगळा फुकट मिळालेला, तर कोण शेती करता. बघा लांब लांब बक्षांना पूर्ण रान हा. बघा गावाल्यानो, ही माझी शेती असा. मी दरवर्षी शेती करतोय, कारण मला माणसं कोण मिळत नाही. माणसं कोण मिळत नाही. माझी 14 बाय गोलचे 14 बायची गोलची विहीर असा स्वतःची. ही माकडं करत शेती, ती भुईमी बोलतं, पुळीत येतं, असं काय नाही करत, झाडी चवळी पावटो बिटो असं काय नाही करतो. पण घरी जरा गेलो की इकडे केडली वांडर सगळे आपले भुईम उपटून खातात. मग कंटाळले मी शेवटी, मग ती सोडूनच दिले. जर सरकारने याच्यावरती जर माकडांचा आणि वांडरांचा बंदोबस्त करते असते ना, तर खरोखरच आम्ही आणखी केलं जोमाने शेती केली असती. ह्या माकडामुळे आणि खेळल्यामुळे काहीच करू शकत नाही आम्ही. काय सांगणार आता. घरी गेलो कोणाकडे नातेवाईकडे कोणाकडे जायलाच मिळत नाही. कोणा एखादा मैत झाला, मैतात गेलो तर इकडे निकाल केल्याने 2 मिनिटात कोपरे सत्याना सोडून टाकतात. नारळ आता हे बघा माड असतात, जेवढे आमचे माड बघा ते सावंताचे माड असतात, निकालच केले मुंबई. एवढी शेती करतो काय फायदा आहे. हे नार बघा केडल्या तिकडून आले काय, एवढ्या बिचारा मेहनत केली त्यांनी. केडली आले गेले खाल्याने निकाल करून जाणार. आम्ही येईपर्यंत गेले. झाडा भरपूर असत, झाडामुळे केडली येतात निकाल करतात. जर सरकारने ह्या आता बंदोबस्त केला पाहिजे माकडांचा आणि वानरांचा, खरोखर बंदोबस्त केला पाहिजे. तर मागे केलं असताना तर चांगलं झालं, लोकांनी शेती बिती चांगली केली असती, माग चांगलं झालं असतं. हो तू कोण खरोखर बघत नाही. तर मित्रांनो काकाने आमची खरी परिस्थिती सांगलेली आहे. कारण वांडर आणि केळली एवढी पिडतात ना, काय शेतीचं याक म्हणजे तुमका काय फुल झाडा पण लावूक नको. फुल झाडा पण खातात, आणि घरावर बसतात ते बसतात, आणि घरांची कौला पण तोडतात. एवढा नुकसान करतात. आता ही शेती म्हटलाच नाही बघा, शेती काहीच नाही ना, सगळं रान. जर केळल्याने आणि माकडाने जर पिळल्याने नसतं ना, तर शेती केल्याने असते लोकांनी. का करतले, काय शेती घालूनच काय मिळणार ना.
तर ते उत्पन्न मिळालं नाही तर काय करतले लोक. त्यामुळे शेतीकडे सगळे दुर्लक्ष करू लागले. त्यामुळे सरकारने याकडे थोडं लक्ष देऊ खयो. केंड्यांचं आणि वांढरांचं थोडंफार बंदोबस्त काहीतरी करू खयो. आता ह्याका सगळा कारण आपणच. आणि थोड्या दिवसांना निसर्गाचं एवढं कोप होतो ना, एक माणूस तरी नव्हता काय बघा. या हसण्यावर घेऊ नको तुम्ही सगळ्यांनी, लक्षात घ्या. हळूहळू ना ह्या जग नष्ट होत चाललं. आता तुम्ही बघशाल जगात काय काय चाललं. सुनामी, भूकंप, जंगलांका आग लागणे, त्या का कोण करता काय? हे निसर्गच करता का? कारण निसर्गावर आपण आक्रमण केलं. निसर्गात आक्रमण आपल्यावर करून जास्त वेळ लागायचं नाही. आणि जो असो निसर्ग ना आपल्यावर आक्रमण करतो ना, तर आपण त्या बघूच शकत नाही, कारण आपण नसतलो तेव्हा. चला तर मित्रांनो, आज आहेत थांबाया. आपण नवीन व्हिडिओत भेटूया. आणि ही व्हिडिओ तुमका जर आवडली तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. बाय. ओके.